हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम. आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण हिला चव्हाण बाबांच्या येतो आहे आणि त्यांचं मूड झालं मळवे खायचे. पाऊस तर अजून पडत नाही आहे. मिरग होऊन गेलो. आज तारीख किती हो? 13 तारीख आहे जूनची. उरलेली सुरलेली कोकमा खाई होती ती लाडू सुकवता मुंबई नेण्यासाठी. ते गावात राहायचा पण माझ्याकडे राहावं मागत नाही, त्यामुळे वांदे झाले. राहतो लाडू चव्हाण बाबांकडे. चव्हाण बाबांकडे राहत तयार पण माझ्याकडे नाही म्हणतं. जाऊ दे. हे लाडूचं काम चालू आहे. तिकडे काही होते ते डाळ प्याची काजी निवडून आणलेली आहेत आणि वातावरण एकदम मे महिन्यासारखे. फक्त सगळीकडे हिरवळ झाली आहे म्हणून म्हणायचा की पावसाळा. इकडे भेंडे घातले नाही रुजत. ह्या माणसाची इच्छा अशी झाली आहे की आपण मळवे खायचे. जूनमधले पहिल्या आठवड्यात खाता होते, अजून भेटले नाहीत. म्हणून हे मळवे आणू आम्ही खै पाठवत असो आमका वैभववाडी बाजारपेठेत पाठवतात. तर मळवे मासे लय भारी चव असतात, नदीचे मासे. आणि हे खाऊ आता आणूसाठी आम्ही जातो. भेटत काय बघूया. शक्यतो भेटा होय कारण प्रवास लय लांबचो. आम्ही देवगडातनं वैभववाडीत म्हणजे कोल्हापुरात गेल्यासारखे एवढ्या लांब जाणार आहोत. चला अनिकेतची तयारी होता का? अनिकेतला बघूच येत ना की हे मासे काही भेटतात नाही, कसे भेटतात ते. त्यासाठी अनिकेतला नाही होतो. आमची तयारी झाली आणि अनिकेत मस्त आहे की बूट बीट घालून ऑफिसला जातात तसं तयार झालं स्पेशल माशांसाठी. तर वैभववाडी जायचं म्हणजे एक 50-60 किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्या अंतरात जावसाठी आपल्याला 1 तास एवढं वेळ लागणार आहे. खूप मस्त रस्ते आहेत, शांत रस्ते आहेत आणि ह्या वळणाच्या रस्त्यानं जाऊ मजा येतात. आता जरा कॉन्क्रीटचा रस्ता झालो त्यामुळे सुपरफास्ट झालो. पण या वळणाच्या रस्त्यानं निसर्गाचा आनंद घेत आपण कधी पोचतो ह्या देखील कळत नाही. आणि एक ठराविक भाग वळणा जो संपल्याच्यानंतर एक नांदगावात गेला की त्याच्यानंतर पठारी भागासारखं सलग सपाट रस्तो लागतात. आणि सपाट रस्तो लागल्याच्यानंतर तळ्यात गेल्याच्यानंतर समोर उंच गगनगिरी पर्वत दिसतात आणि तो पर्वत बघत कधी आपण मामापर्यंत पोचतो ह्या कळतच नाही. मध्ये एक रेल्वेचा ट्रॅक आहे. थंय जर फाटक पडलेला नसला तर टेन्शनच नाही. फाटक पडला असला तर 10-15 मिनटं आपली फुकट जाणार. पण आपण मजा करत चाललो. चला आता आपण तरळ्यात येलो. लवकरच आपण वैभववाडीत पोचू. ज्याच्यासाठी इलाव ते मासे तर हत. तरी वैभववाडीची बाजारपेठ हा आणि इकडे असे ठाकर समाजाची लोक जी आहेत ती मासे घेऊन बसतात. मला पिशवी टाकल्यानंतर परत घेता येतो. कसे तर ही त्यांची कॅना लावलेले मोटरसायकल आहेत. ती कॅना लावून कोंडीत वगैरे पकडतात आणि इकडे आणून विकतात. चला आता आपण घेऊचे बघूया. करत मोठं वाटो आपण सगळ्यांनी घेतलं. आम्ही देवगड असून येलो त्या माशांसाठी. हां
नाही 2 व्हीलर घेऊन येईल. 4 व्हीलरने आमका परवडतले कसे? हा 4 व्हीलरने आमका परवडणार कसे? हो हे 4 त्याच्यात टाका. तुम्ही अजून 200 रुपये कमी करत असाल तर 4 व्हीलर बस झाले ना आपल्याला. तो एक वाटू द्या 100चं भरून द्या. त्याच्यावर काय ते लावा 4 ते इल्यासारखे कोणाक नाही कोणाक नेऊन द्यावे. बस झाले आता. अगदी जास्त नाही लावा तर घराकडे मारतील. लावा त्याच्यावर काय ते मोजून लावू नको. पिशवीच घेऊ का? हा तशाच हा डायरेक्ट पिशवी. मी गट्टी म्हणून अजून घेतले 100ची. एवढ्या जवळ नाही येऊन मामाकडे जाणार नाही हे बरं नाही वाटत. मग मामाकडे जाऊन येऊया. तर ही मामाच्या इकडची नदी आहे. आपण जाऊन मामाच्या घराकडे नाही येईल. आणि इकडे मळवे मासे दिसतात. पाऊस पण पडतोय. मळवे मासे दिसतात त्याच्यात काय पावसाळा सुरू झालो की सुरक्षित स्थळी अंडी देण्यासाठी मासे या साईडला येतात आणि ते पकडले जातात. वैभववाडीतनं इल्यावर या पहिलाच ब्रिज लागता. जेव्हा आजोबा होते तेव्हा या ब्रिजच्या जागी एक साकं होतं वरच्या बाजूक आणि त्याच्यावरनं आजोबांची सायकल नेतानाची कसरत आज देखील आठवता. आता रस्ता चांगला झालो पण आजोबा पण नाहीत आणि सायकल पण नाही. पण आठवणी तसंच राहिलो. तर इकडे मोठ्या प्रमाणात मळवे भेटतात. चढणीच्या वेळेत हे पकडले जातात साखळी करून. अजून काय पाऊस नाही त्यामुळे आता सध्या काय पकडण्याचा विषय नाही. त्यामुळे आपण घेतलेले मळवे आहेत हे. तर 1000 रुपयाचं माला खराब होत. लावलेत गाडी. चला आता निघाय पुन्हा घरात. मळवे वगैरे घेऊन झाले. कदाचित भेटले तर आपल्या बकऱ्याचा मटण घ्यायचा. बाकी आता काय घ्यायचं नाही. चला हैराण झाला. नांदगाव देऊन थांबला. उसाचा रस पिलो. आता घरात जायचा. उन्हामुळे हैराण झाला. नाही तर काय तसं प्रॉब्लेम नाही आहे. अनिकेत गाडी चालवता. मी मागे बसले. माझं सगळं लक्ष पिशवीवर आहे. बिडली तर वांदेवर. आपण आणलेले जे मासे होते ते निटाऊ कस्तुरीक जवळजवळ 3 तास लागले. दुपारी जेवणाक उशीर होईत म्हणून दुपारी काही शिजवलं नाही आपण. पण आपण आत्ता ते शिजवलेले आहेत आणि खाऊचे दाखवते कसे झाले ते. तर या सार केलेला कलर वगैरे मस्त येईल. आणि इकडे हे फ्राय केलेले आहेत. चढणीचे मळवे मासे अंड्याचे. चला आता खाऊ जाऊया. तर जेवण आपलं तयार आहे. भाकरी भात, फ्राय केलेले मळवे मासे आणि हे सारातले मळवे मासे. तर माझं जेवण हे संध्याकाळचं असं आणि संध्याकाळी अंघोळ वगैरे करून मी आता जेव बसलो आहे. तर आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या माझा ताट हा. या ताट माझा आणि ह्या श्रीशाचा. शिशा ये. शिशा मासे आवडतात तुका हे? भरपूर खूप किती खाणार आता तू? 1 2 5 किती? एकच खाणार? एवढं अक्को? या शिशाचा ताट शिशा खाणार. आणि आमचं दुसरं छोटा बाळीला. तुला पाहिजे आहे फिश? पाहिजे आहे? नको? मग काय हव्या? फिशकडे बॉट दाखवता आणि फिश नको म्हणून सांगता. काय हवंय बाळाला? काय पाहिजे आहे? हां फिश हवं आहे. हां चालेल. चला आमच्या बाळाला पण फिश हवा. फिश भरवते. चला.